कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच दुर्मिळ रंगवैशिष्ट्य असलेल्या हायपोमेलॅनिस्टिक डुरक्या घोणस आढळून आलाय. किर्लोस्कर स्टील नागाव फाटा येथील कंपनी परिसरात साप आढळल्याची माहिती सर्पमित्र सरफराज पटेल आणि निखिल लंबू यांना मिळाली. माहिती मिळताच दोघांनी घटनास्थळी धाव घेऊन सापाची पाहणी केली. तपासणीअंती तो बिनविषारी डुरक्या घोणस असल्याचं स्पष्ट झालं. मात्र त्याचा रंग नेहमी आढळणाऱ्या डुरक्या घोणसापेक्षा पूर्णपणे वेगळा आणि अत्यंत फिक्कट पांढरट असल्यानं हा साप विशेष चर्चेचा विषय ठरला. याबाबत माहिती देताना मानद वन्यजीव रक्षक देवेंद्र भोसले यांनी सांगितलं की या सापामध्ये हायपोमेलॅनिझम हे दुर्मिळ रंग वैशिष्ट्य दिसून आलं. ही अशी अनुवांशिक अवस्था आहे ज्यामध्ये सापाच्या शरीरातील मेलानिन या गडद रंगद्रव्याचं प्रमाण सामान्यपेक्षा कमी असतं. परिणामी सापाचा रंग फिकट, पिवळसर आणि पांढरट दिसतो. मात्र अशा प्राण्यांमध्ये रंगद्रव्य पूर्णपणे नष्ट होत नाही, त्यामुळे डोळे आणि शरीरावरील काही भागांमध्ये मूळ रंगद्रव्यांचं अस्तित्व कायम राहतं. भोसलेंनी पुढे सांगितलं की अशा रंगवैशिष्ट्य असलेले साप निसर्गात अत्यंत दुर्मिळ आढळतात. डुरक्या घोणाचा भारतातील पूर्णपणे बिनविषारी साप असून तो प्रामुख्याने उंदीर, सरडे आणि इतर लहान प्राण्यांवर उपजीविका करतो. शेती क्षेत्रात उंदराची संख्या नियंत्रित ठेवण्यात या सापाची महत्त्वाची भूमिका असते. उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील आणि वनक्षेत्रपाल नंदकुमार नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथकातील आशुतोष सूर्यवंशी आणि ओंकार काटकर यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून या दुर्मिळ रंगवैशिष्ट्य असलेल्या सापाला सुरक्षितरित्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.